नमस्कार शेतकरी मित्रांनो. पोखरा जी आपण स्कीम पाहत होतो, पोखरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. या योजनेमध्ये आता बरेच गावं आलेले आहेत. आता या योजनेमध्ये जवळपास 6 वर्षात 6,000 कोटींचे वाटप होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला मेसेज आलेले आहेत, ज्यांनी अगोदर महा-डी-बी-टीवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचे अर्ज ऑटोमॅटिक आता पोखरा अंतर्गत ट्रान्सफर झालेले आहेत. ज्यांचे गावं पोखरामध्ये आलेले आहेत, त्यांचेच अर्ज ट्रान्सफर झालेले आहेत. तरी पण या स्कीममध्ये जवळपास अनुदानसुद्धा जास्त आहे, डी-बी-टीपेक्षा अनुदानसुद्धा जास्त आहे. तरी या योजनेत सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. आणि ज्यांचे अर्ज ट्रान्सफर झालेले मेसेज आलेले आहेत, त्यांनी एक वेळेस अर्ज लॉग इन करून पाहावे. अर्ज लॉग इन करून आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यावी. प्रोफाईल अपडेट म्हणजेच त्याच्यात की अकाउंट नंबर 712 बरोबर आहे की नाही सर्व चेक करून घ्यावे. या योजनेअंतर्गत आता इथून पुढे 6 वर्ष ही स्कीम चालू राहणार आहे. आणि जे जे शेतकरी एस-सी एस-टीमध्ये असतात त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक जोडावे. कास्ट म्हणजे जातीचा दाखला आवश्यक जोडावा, कारण की जातीवर यांना अनुदान जास्त मिळते आपल्या शेतकऱ्यांना. तरी पण सर्वांनी आपले कास्ट वगैरे अपडेट करून प्रोफाईल अपडेट करून घ्यावी व शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा. आणि ज्यांना जमत नाही त्यांनी रविवारी आमच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये यावे. दुपारी 2 ते 4 यावेळेस आपण लाईव्ह प्रोग्राम ठेवलेला आहे. सर्वांनी लाईव्ह यावे. आणि ज्यांना मार्गदर्शन करू शकतात असे मी 2-3 लोक अजून बोलवलेले आहेत, ज्यांना या स्कीमबद्दल माहिती आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्याच्यात डी-बी-टी असो किंवा अतिवृष्टी के-वाय-सी असो किंवा PM किसानचे पैसे असो, अशा याच्यासाठी बऱ्याच लोकांना सोबत घेऊन आपण सर्वांना मार्गदर्शन करू व आपले प्रॉब्लेम आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत. शासनाचे लोक मदत करत नाहीत, तरी आपले प्रॉब्लेम आपल्यालाच सोडवायचे आहेत. धन्यवाद मित्रांनो.